मंडळी नमस्कार. बरेच जण एक प्रश्न आम्हाला करतात की बाबा तुमचं काय, तुम्ही बागायतदार माणसं, असे बरेच आम्ही ज्यावेळेस कुठं हे करतो की असे बरेच लोक बोलतात बागायतदार. पण बागायतदाराची खरी व्याख्या तुम्हाला एक दोन मिनिटांमध्ये सांगतो. हे जे पीक आहे, हे जे पीक आहे हे लावल्यापासून आपल्याला त्याचं फळ येईपर्यंत त्या बागायतदाराला झोप नसते. असंख्य अडीअडचणीचा सामना त्या बागायतदाराला करावा लागतो. त्या ठिकाणी ते फळ कसं येणार आहे, कोणत्या क्वालिटीचं बनणार आहे, अशा असंख्य प्रचंड प्रश्न त्या बागायतदाराला असतात. आणि मेन म्हणजे त्याचा त्या फळाचा रेट काय मिळणार आहे, भाव काय मिळणार आहे, कोणत्या मार्केटमध्ये कसा जाणार आहे, अशा असंख्य चिंता त्या बागायतदाराला असतात. तिथून तो बागायतदार घडत असतो. आज सांगताना खऱ्या अर्थानं जर बघितलं तर अनेक त्याला पाऊस आहे, वारा आहे, वादळ आहे, अशी अनेक संकट त्या बागाला असतात. तळहाताच्या फोडासारखं सांभाळायचं आणि त्याला जर भाव मिळाला नाही तर तो शेतकरी अक्षरशः असा म्हणजे हा एक हवालदिख होऊन जातो. कारण कर्ज घेऊन बागा फुलवलेल्या असतात आणि जर निसर्गानं साथ दिली नाही, व्यापाऱ्यांनी साथ दिली नाही, तर प्रचंड नुकसान त्या बागायतदाराचं होतं. आणि सगळं करून सुद्धा जर सगळ्या गोष्टी जर मॅनेजमध्ये झाल्या, सगळ्या गोष्टीचा जर मॅनेजमेंट व्यवस्थित झाली, तर कुठेतरी शेतकरी राजा माझा समाधान होतो. असं ही बागायतदाराची व्याख्या आहे मित्रांनो. धन्यवाद.